नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्टमध्ये। आपण काढत आहोत दररोजसाठी सुंदर अशी 5 ते 1 ठिपक्याची रांगोळी। त्यासाठी आपण देऊन घेतलेले आहेत 5, त्याच्यानंतर 3 आणि 1 या पद्धतीने मी इथे 5 ते 1 ठिपके इथे काढले आहेत। तर आता आपण रांगोळी काढूया। हे 4 ठिपके आपण या पद्धतीने इथे जोडून घेणार आहोत। तुम्ही तुळशी समोर किंवा अंगणामध्ये देवघरासमोर ही रांगोळी नक्की काढून बघू शकता। सोपी आणि छोटीशी रांगोळी आहे। आता हे जे मधले डॉट आहे त्याच्यावरती आपण या पद्धतीने मी इथे पाकळी बनवली आहे। चारही बाजूने आपण त्याच्यावरती पाकळी बनवून घेत आहे मी। त्याच्यानंतर हा मधला जो डॉट आपण पद्धतीने मी मध्ये जोडून घेणार आहे। आपण ज्या पाकळ्या काढल्या आहेत त्यावरतून बरोबर आपण या पद्धतीने मध्ये मी हा पॉइंट जोडून घेतला आहे। याच्यानंतर आपण आपला जो मधातला स्क्वेअर शेप बनला आहे त्याच्यावरती मी या पद्धतीने इथे डॉट टाकत आहे। नंतर या पाकळीमध्ये आपण एक अजून छोटी पाकळी मी इथे काढत आहे। त्याच्यानंतर आपण या पद्धतीने याच्याच वरती मधला जो आपण पानाचा शेप काढला आहे त्याच्यावरती मी ते कमळ फूल बनवला आहे। तुम्ही कुठल्याही सणाई दिवशी ही रांगोळी पण काढू शकता, कारण याच्यात लक्ष्मी फूल आहेत, लक्ष्मी मातेचे प्रिय कमळ फूल।
मधल्या पाकळीमध्ये मी व्हाईट रंगच इथे स्प्रेड केला आहे. तुम्हाला जर रांगोळीमध्ये रंग भरायचा असेल तर तुम्ही वेगवेगळे रंगही इथे वापरू शकता. रंग नसतील तर तुम्ही रांगोळीमध्ये हळदी कुंकूही वाहून घेऊ शकता. बघा, या पद्धतीने मी चारही बाजूने कमळ फूल इथे बनवून घेतले आहेत. आता या दोन्ही फुलांच्या मध्ये आपला जो गॅप आहे मध्ये, त्याच्यामध्ये या पद्धतीने मी इथे केंद्रवर्धिनीमध्ये काढत आहे. आणि याच्यावरती पद्धतीने छोटे डॉट देऊन याच्यावरती फूल बनवणार आहोत. डॉटला फक्त बोटाने या पद्धतीने आपण पाठीमागे ओढायचं आहे. आपल्या इथे सुंदर छोटंसं फूल इथे तयार झालं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मला कमेंटही करा तुम्हाला जर आवडत असतील माझे व्हिडिओ तर. बघा, या पद्धतीने आपण चारही बाजूने फुलं काढले आहेत आणि याच्या मधोमध आपण बरोबर डॉट देणार आहोत. या पद्धतीने इथे डॉट दिले आहेत आणि या डॉट मध्ये मी इथे पिवळा रंग टाकत आहे. मध्ये आपण जे डॉट काढले आहेत त्याच्यामध्ये मी इथे निळा रंग भरला आहे. बघा, या पद्धतीने आपली रांगोळी तयार झाली आहे. मैत्रिणींनो, रांगोळी जर आवडली तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया परत एका छानशा रांगोळी डिझाईन सोबत. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.